GIMP वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ही इमेज एडिट करण्यापूर्वी तुमच्या अस्सल फोटोग्राफीसाठी रॉ च्या वापराबद्दल मी तुम्हाला संक्षिप्तपणे सांगू इच्छिते. जर मी ही इमेज JPEG मध्ये काढली असती तर माझ्याकडे त्याच्या एन्कोडिंगसाठी ब्राइटनेसच्या 256 स्टेप्स असल्या असत्या. तुम्हाला हे जवळजवळ काळे आणि पांढरे, निळसर, हिरवट, छटासारखे दिसत आहे आणि मुळात हे केवळ करडे आहे. JPEG सहित तुमच्याकडे ग्रेच्या 256 विविध व्हॅल्यूज आहेत. काळ्यासाठी 0 आणि पांढऱ्यासाठी 255. परंतु या इमेजमध्ये पांढरे नाही आणि थोडेसे काळे आहे. या भागाची थोडीशी जागा वापरली आहे. किती हे मी तुम्हाला नंतर दाखवेल. मी ही इमेज रॉ मध्ये काढली होती आणि माझा कॅमेरा रॉ इमेजेसना 12 बिट डेटा फॉर्मॅट मध्ये संचित करतो. व्हॅल्यूजची मांडणी केल्यानंतर मला ही इमेज रॉ कन्व्हर्टर द्वारे मिळाली आहे आणि येथे माझ्याकडे ग्रेच्या विविध 256 व्हॅल्यूज आहेत आणि आता मी इमेज एडिट करण्यास सुरुवात करू शकते. पहिल्याच्या तुलनेने या इमेजमध्ये अधिक तपशील सेव्ह केलेले आहेत. मला आठवते ही इमेज पहिली आहे आणि दुसरी मला परिवर्तनानंतर मिळाली आहे. दुसरी इमेज पुढील प्रक्रिया करण्यासाठी एक चांगले आधार आहे, जे चित्रातील निकाल असून पहिल्या इमेजप्रमाणे असेल, परंतु त्यापेक्षा अधिक चांगले. आता मी GIMP मध्ये 2 इमेजेस उघडल्या आहेत. चला आता 2 इमेजेसचा आयतालेख पाहू. इमेज डायलॉग मध्ये आयतालेख दडलेला आहे. आपल्याला इमेज डायलॉग पर्यंत पोहोचण्यासाठी 3 विविध पद्धती आहेत. पहिली पद्धत टूलबार वर आहे. दुसरी पद्धत येथे ऍक्सेस द इमेज मेन्यूवर क्लिक करणे आणि डायलॉग्स वर क्लिक करणे. आणि तिसरी पद्धत इमेजवर राईट क्लिक करून नंतर डायलॉग आणि हिस्टोग्राम वर क्लिक करणे. येथे पहिल्या इमेजचा आयतालेख आहे. यास थोडेसे मोठे करू आणि तुम्ही इमेजमध्ये विविध कलर्सच्या विविध पिक्सेल्सचे डिस्ट्रीब्यूशन पाहत आहात. डिजिटल इमेज नंबरद्वारे पेंटिंगच्या समान आहे. जेव्हा तुम्ही इमेजमध्ये झूम कराल तुम्हाला खूप असे लहान टाइल दिसतील. यापैकी इमेजमध्ये प्रत्येक टाइल्सचा कलर वेगळा आहे, ज्यास पिक्सेल्स असे म्हणतात आणि प्रत्येक कलर व्हॅल्यू द्वारे व्याख्यात केला आहे. आणि मी तुम्हाला कलर पिकरच्या सहाय्याने ही व्हॅल्यू येथे दाखवू शकते. जेव्हा मी कलर पिकर वापरते तेव्हा मला लाल, हिरवा आणि निळ्यासाठी व्हॅल्यू मिळते. या इमेजमध्ये लालची व्हॅल्यू ही हिरव्या आणि निळ्यापेक्षा जरा कमी आहे. हिरव्या आणि निळ्याची व्हॅल्यू अगदी समान आहे. नंबरद्वारे पेंट करणे ही डिजिटल फोटोग्राफी आहे. येथे या इमेजमध्ये माझ्याकडे 0 ते 255 पर्यंत क्रमांक आहे. आपल्याकडे खरोखर येथे अंधारमय भाग आहे, परंतु हे अंतिम इमेज बनवेल असे वाटत नाही. इमेजचा खरा भाग जवळजवळ 80 पासून सुरू होतो आणि इमेजचा उजळ भाग येथे जवळजवळ 200 वर सुरू होतो. तर आपल्याकडे 0 ते 256 पासून जागा आहे, परंतु आपण केवळ 120 वापरणार आहोत, जे डेटाच्या अर्ध्यापेक्षा कमी असून जे आपण वापरू शकतो. आणि त्यामुळे येथे इमेजची खूपच माहिती गमावली जाते. आता दुसऱ्या इमेजचा आयतालेख पाहू. जसे की आपण येथे पाहू शकतो, या आयतालेख मध्ये पहिल्या आयतालेखच्या तुलनेने अधिक डेटा आहे, परंतु वक्राचा आकार एकसारखा आहे. या 2 आयतालेखाची तुलना करा. दुसऱ्या इमेजमधील काही गोष्टी बाहेर आल्या आहेत, तर मला ही समस्या सोडवायची आहे की दुसऱ्या इमेजला पहिल्या इमेजप्रमाणे छोटी करायची आहे. हे पहिल्या इमेजमध्ये असल्याप्रमाणे थोडे अधिक सविस्तर आणि विभिन्न असायला हवे. या इमेज सोबत कार्य करण्यापूर्वी मला तुम्हाला GIMP यूजर इंटरफेस बद्दल एक गोष्ट दाखवायची आहे, जी मला शेवटचे ट्युटोरियल रेकॉर्ड करता वेळी
आढळली आहे. जेव्हा तुम्ही इमेज विंडो मधून टॅब दाबाल तर येथे टूल बॉक्स नाहीसा होईल आणि मला शक्य होईल तेवढी मोठी इमेज मिळविण्यास मदत करेल आणि मी माझ्या आवश्यकतेनुसार टूल बॉक्स चालू आणि बंद करू शकते. मी येथे जे करते हे मी आणि तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे पाहू शकतो. या इमेजची एडिटिंग सुरू करण्यापूर्वी मला काही सेटिंग्ज बदलाव्या लागतील. तर मी फाईल प्रेफरन्स वर जाते आणि मी विंडो मॅनेजमेंट वर जाते आणि येथे पर्याय निवडते. टूल बॉक्स आणि डॉक्स साठी कीप अबाउट ठेवा आणि उरलेले पर्याय जसे आहेत तसे ठेवा. ओके दाबल्यानंतर गिंप जाहिरातीप्रमाणे कार्य करेल. मी टूल बॉक्स वरून टूल निवडू शकते आणि मी निवडलेल्या टूलचे सर्व पर्याय मिळवू शकते. मी इमेजच्या मागे क्लिक करू शकते आणि टॅबचा वापर टूल बॉक्स बंद आणि चालू करण्यास करू शकते. सर्वप्रथम इमेज लेवल मध्ये आहे का ते तपासा. या इमेज मध्ये येथे विश्वसनीय मानुषी रचना नाही आहे, म्हणून मी इमेज सरळ आहे का ते चेक करण्यासाठी मी ग्रिड मेथड वापरू शकत नाही. पाण्याचा पृष्ठभाग हा एक खूप चांगला दुवा आहे, परंतु आपल्यास येथे सनस्तर दिसत नाही आणि पाण्यावरच्या छटाही थोड्या चुकीच्या आहेत. येथे सनस्तर नाही, परंतु नदीमध्ये केवळ वक्र आहे. रुलर कुठे सेट करायचा आणि सनस्तर कसा तपासायचा याचा माझ्याकडे खरा दुवा नाही आहे. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवावा लागेल, जे मला वाटत नाही की फोटोग्राफीमध्ये हे काही वाईट करण्याची पद्धत आहे. आता मी रोटेट टूल निवडते आणि करेक्टिव्ह बॅकवर्ड ऐवजी नॉर्मल फॉरवर्ड निवडते आणि प्रिव्ह्यू मध्ये ग्रिड ऐवजी इमेज सेट करते. ठीक आहे, इमेज मध्ये क्लिक करा. येथे मध्यभागी एक बिंदू आहे, त्यास रोटेशनचा मध्यगा असे म्हणतात आणि त्या इमेजच्या भोवती इमेज रोटेट होईल. इमेज रोटेट करण्याबद्दल येथे एक डायलॉग आहे, जेथे आपण एंगल सेट करू शकतो. येथे स्लाइडर आहे जे मला इमेज रोटेट करण्यासाठी सहाय्य करेल, परंतु तुम्ही पाहू शकता हे हाताळण्यास कठीण आहे आणि मला ही इमेज एवढी उतरती करायची नाही. तर येथे मागे 0 वर जाऊ. आता मी येथे इमेज रोटेट करण्यासाठी स्टाईल वापरेल. इमेज उजव्या बाजूला उतरती आहे. मला इमेज डाव्या बाजूस रोटेट करायला हवी, म्हणजेच त्याच्या विरुद्ध, तर मला येथे नेगेटिव्ह व्हॅल्यू मिळेल. मी अचूक आणि सरळ इमेज मिळेपर्यंत एंगल बदलत राहील. मी -0.25 डिग्रीस एंगल सेट करते. ही विंडो मागे घ्या आणि रोटेट वर क्लिक करा आणि या कार्याच्या निकालासाठी प्रतीक्षा करा. पुढील स्टेप आहे क्रॉपिंग. मला इमेज मध्ये जहाज, पाणी आणि हे पक्षी हवे आहेत. मला येथे असलेले गवत आणि येथील हा भाग इमेज मध्ये नको. आणि मला निश्चित माहित नाही की मला इमेज मध्ये नदीकाठचा भाग हवा आहे का. मी इमेजचा हा भाग क्रॉप करेल, कारण नंतर मला इमेजचा अंधारमय भाग हवा आहे. म्हणजेच येथील पक्षी, जहाज आणि नंतर वृक्ष, जहाजामागील किनारा आणि शेवटी पाणी आणि आकाश. इमेजचा हा भाग खूप अंधारमय आहे. मला इमेजचा हा भाग झूम करायचा आहे. मला शक्य होईल तेवढा नदीचा भाग समाविष्ट करायचा आहे, परंतु काठ नाही. मी Hot Z की दाबून इमेजच्या भागामध्ये झूम करते. येथे आणखीन एक उडणारा पक्षी आहे, तर मी डाव्या बाजूला जाते. मी रुलर नदीच्या काठाजवळ आणते आणि त्यास येथे सोडते आणि Shift Ctrl E दाबा, जे मला इमेजवर पुन्हा आणेल. आता मला क्रॉप टूल निवडून त्यामध्ये काही पर्याय सेट करावे लागतील.
मला एक ठराविक एस्पेक्ट रेशो हवा 2:1. आणि मी प्रिव्ह्यू मध्ये थोड्या सहाय्याकरिता रूल ऑफ थर्ड्स सेट करते जे मला काही उपयुक्त लाईन्स पुरवतील. मी येथे काय समाविष्ट आहे ते पाहते. येथे पक्ष्यांचा थवा आहे आणि येथे एकच पक्षी आहे. आता तुम्ही रूलर्स दूर नेऊन क्लिक करू शकता. इमेजच्या खालच्या भागावर येथे पाणी आहे, परंतु हे पाणी पुरेसे नाही कारण त्यामध्ये आकाश फारच समाविष्ट आहे. मी या एका पक्ष्याला गमावू शकते कारण मला इमेजमध्ये या पक्ष्यांचा थवा हवा आहे. मी आता हे खाली खेचते. आता हे चांगले दिसत आहे. माझे कार्य तपासण्याकरिता मी रूल ऑफ थर्ड्स निवडते. माझे डोळे हे फार खराब नाहीत कारण मी इमेजला 3 विविध भागात विभाजित केले आहे, म्हणजेच पाणी, वृक्ष आणि आकाश. मला जहाजाची स्थळ अधिक उपयुक्त वाटत आहे. दुसरे या पक्ष्यांचा थवाही उपयुक्त वाटत आहे आणि हा इमेजचा 1/9 चांगला भाग आहे. हे कार्य करेल असे वाटते. मी क्रॉप करण्यासाठी इमेजवर क्लिक करते. इमेज मोठी करण्यास टॅब आणि शिफ्ट कंट्रोल ई दाबा. मी इमेज क्रॉपिंगची सुरुवात अधिक चांगली केली आहे आणि या इमेज सहित वेगळे काय करू शकतो हे मी तुम्हाला पुढील ट्युटोरियलमध्ये दाखवेल. जाण्यापूर्वी मला इमेज सेव्ह करावी लागेल जे मला अगोदर करायला हवे होते. मी इमेज fog.xcf रूपात सेव्ह करते आणि xcf हे गिम्प चे स्वतःचे फाईल फॉर्मॅट एक्सटेन्शन आहे आणि यामध्ये लेयर्स आणि अंडूची भरपूर माहिती समाविष्ट आहे. मला तुमच्याकडून ऐकण्यास आवडेल. मला info@meetthegimp.org या मेलद्वारे सांगा तुम्हाला काय आवडले, मी काय अधिक चांगले बनवू शकले असते. अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. meetthegimp.org. या ट्युटोरियलचे भाषांतर कविता साळवे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.